शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 28 मार्च 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. अभिषेक नमस्ते. नमस्ते. आज कोथिंबीर कशी आहे? कोथिंबीर चांगले माल गेलेत 5 रुपये 6 रुपये. गावरानी अशोका गेलेत हे 5 रुपये मध्ये. दुसरे माल गेलेत 6-7 रुपये. आशातले माल गेलेत बघा चांगले 5 रुपये 6 रुपये मध्ये गेलेत. मेथे गेलेत 6 रुपये 7 रुपये. कांदा पात गेली 5 रुपये. परत 5-6 रुपये गेलेले आहेत. कांदा पात 5-6 रुपये गेलेले. कोथमीर मेथीचे बाजार थोडे रिवर्स आलेले. बरं बरं. शापू कशी होती? शापू 5-6 रुपये. आवक थोडी वाढलेली शापूचे. कशाला दर वाढलेत आज? कोणत्या भाजीला? भाज्यांना चांगल्या मेथ्या 10 रुपये गेलेत 8 रुपये. चांगल्या कोथमीर 7 रुपये 8 रुपये गेलेत. बाकी मग शापू चांगली 10 रुपये पण जाते. पिवळे माल 5 रुपये जाते. चालेल. चालेल. मित्रांनो, या ठिकाणी पुणेरी गवार बघू शकता. पुणेरी गवार ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर गावरान गवार ही 80 ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप क्वालिटी कोणाची? बरं. त्याचबरोबर आपल्यासोबत शिमला मिरचीचे शेतकरी सुद्धा आहेत. या ठिकाणी एक नंबर क्वालिटी शिमला मिरची. नाही माइट्स नाही. हां मस्त आहे. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. टोमॅटोचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वांग हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता. पुदिना हा 4 ते 5 रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये पुदिना 4 ते 5 रुपये किलो पेंडी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता. गोल्डन वाटाणा हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. वाटाण्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरवी मिरची ही या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. हे कारलं 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 100 ते 200 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. 100 ते 200 रुपये कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा मित्रांनो या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. लसूण हा 60 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. आणि अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 110 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. लसणाची आवक बघू शकता. या ठिकाणी 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे
40 ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. ह्या क्वालिटीत आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवकसुद्धा बघू शकता या ठिकाणी. या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता. पपईची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पपई ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता पपई 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड संत्रासुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. 1200 ते 1300 रुपयांना पेटी याप्रमाणे. 9 किलोची पेटी 1200 ते 1300 रुपयांना पेटी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1500 ते 1600 रुपयांना 10 किलोची पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड बघू शकता या ठिकाणी 8 ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. 8 ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. खरबुजाची आवक बघू शकता या ठिकाणी. खरबूज हे 10 ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. खरबुजाची आवक बघू शकता 10 ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कोबी बॅग बघू शकता. कोबी बॅग ही 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटो हा बिरी टोमॅटो 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. आवळा बघू शकता. आवळा या ठिकाणी 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. जर अशा क्वालिटीचा आवळा खरेदी केला तर तुम्ही आवळा कॅन्डी सुद्धा बनवू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता. महाबळेश्वरी गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे.